नमस्कार. काल एका धक्कादायक घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला. आनंदाचं वातावरण एका क्षणात दुःखात बदललंय. लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट, दोन्ही पाहुण्यात झालेल्या भांडणामध्ये तिघांचा मृत्यू. काय घडलंय नेमकं पाहूयात. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एका लग्न समारंभात धक्कादायक घटना घडली. हळदीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीकडील नातेवाईकांमध्ये किरकोळ भांडणावरून मोठा वाद उफाळला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाहाप्रसंगी दोन गटात वाद झाले. या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने 3 जणांचा मृत्यू झाला. 2 जण अतिगंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. या घटनेतून सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सोनगड येथील 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल सुरू होती. पिंपळनेर येथे विवाह कार्यासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव अधिक वाढला. याच वादातून लग्नस्थळी अचानक कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35, सुरेशगीर मोजगीर गोसावी वय 55 आणि साहिल सुरेश गोसावी वय 22 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कानागिरी मुलगिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिलगिरी हटुगिरी गोसावी, सोनूगिरी गोसावी, विजूगिरी हटुगिरी गोसावी, कमलेशगिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्ष शंभूगिरी गोसावी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण सध्या निर्माण झाले आहे. आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.